皆さんこんにちは。シロ先生です。私のチャンネルへようこそ。皆さん、今日から一緒に日本語を勉強しましょう。それから今日のテーマは母音です。母音は英語で vowels という意味です。一緒にゆっくり練習しましょう。さあ、始めましょう。ありがとうございます。नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिरो, तो म्हणून शिरो सेन्से. सेन्से तुम्हाला माहीत असेल, सेन्से म्हणजे टीचर. तर आज आपण व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की स्वर, वॉवल्स म्हणजे स्वर. तर या अगोदर मी विचार केला की आता सुरुवात करायची जॅपनीज लँग्वेज शिकवायची, जपानी भाषाचं, तर कोणत्या पद्धतीने शिकवायचं. तर हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे. ठीक आहे. तर आज आपण बघू जपानी भाषाचं सुरुवातीबद्दल. सगळ्यात पहिले काय आपल्याला शिकायचं, सुरुवात कुठून करायची. तर जपानी भाषामध्ये असते 3 लिपी. किती? 3 लिपी. तर 3 लिपी म्हणजे ही असते स्क्रिप्ट. ठीक आहे, जी असते स्क्रिप्ट. तर जपानी भाषेमध्ये कोणती कोणती स्क्रिप्ट असते, तर आता आपण ती स्क्रिप्ट बघू. सगळ्यात अगोदर जी आहे हिरागाना. माझ्यासोबत म्हणा, हिरागाना. हिरागाना. त्यानंतर असते काताकाना. काताकाना. सोबत म्हणा, काताकाना. आणि त्यानंतर असते कांजी. कांजी. तर ही जी हिरागाना, काताकाना आणि कांजी हे काय आहे, ही कशी लिपी आहे आणि का बरं वापरली जाते. तर ही जी लिपी आहे हिरागाना, सर्वात अगोदर जी जपानी भाषामधले शब्द असतात किंवा जपानी भाषामधलं जे व्याकरण असते त्याला उपयोगी येते. त्याच्यामध्ये हिरागानामध्ये लिहिलं जातं. मग काताकाना कशाला उपयोग होते. काताकाना होते जे परदेशी शब्द असतात. जे परदेशी शब्द असतात ते आपण काताकाना ही जी लिपी आहे याच्यामध्ये लिहितो. उदाहरण जसं बघा, हे कोही. कोही. तर हे जे कोही जे लिहिलं आहे हे काय आहे. हा कोही जो आहे हा इंग्रजीचा शब्द आहे. इंग्रजीचा शब्द कोणता. कॉफी. तर हा कॉफी म्हणतात. तर कॉफी तर ही काताकानामध्ये लिहिलं जाते कारण की हा इंग्रजीमधला शब्द आहे. मग कांजी. कांजीचं उदाहरण देतो म्हटलं की बघा, कांजी म्हणजे असं होणार. हे एक उदाहरण आहे. ठीक आहे. तर हे जे कॅरेक्टर आहे एक लिहिलं आहे आपण, तर हे काय याचा अर्थ आहे. याचा अर्थ आहे साऊंड म्हणजे आवाज. ठीक आहे, आवाज. तर हे जे आहे चायना जो देश आहे, चायनामध्ये असे कांजी वापरली जाते. तर ती कांजी जपानी भाषामध्ये पण वापरली जाते, परंतु वेगवेगळे अर्थ पण असतात. ठीक आहे, हे आपण समोर बघू. तर आज मित्रांनो आपण काय शिकणार आहोत. आज आपण सगळ्यात अगोदर शिकणार आहोत हिरागाना. तर हिरागाना का बरं, कारण की ही सर्वात मुख्य लिपी आहे आणि ती शिकण्याचं भरपूर महत्त्व आहे आणि भरपूर सोपी आहे. तर चला आपण बघूया. ठीक आहे. सगळ्यात अगोदर हे काय आहे हे वाचू शकता का. हां, बरोबर, बोईन. तर बोईन म्हणजे काय. बोईन म्हणजे होते आपले स्वर. बोईन म्हणजे होते आपले स्वर. तर स्वर जसं आपलं इंग्रजीमध्ये पण असते आणि मराठीमध्ये असते, हिंदीमध्ये असते, सर्व ठिकाणी स्वर असते. तर आता इंग्रजीमध्ये आपले स्वर जे असे असतात ते याला आपण कसं म्हणू. म्हणा बरं याला. हो, बरोबर, याला म्हणतो आपण ए. याला ई यू आय यू ए ओ, समजलं, असं म्हणतो. परंतु जपानी भाषेमध्ये थोडंसं याचं जे उच्चारण आहे ते वेगळं आहे. कसं, तर हे जे ए आहे त्याला आपण म्हणतो आ. तसं आममधलं तसं आ. मग ई हा जो आय आहे त्याला म्हणतो आपण ई. मग
ऊला म्हणतो आपण ऊ. सॉरी, हा ऊ यू आहे इंग्रजीचा ऊ. आणि हे झालं ऊ. मग ई, याला कसं म्हणू आपण? हे असं. हो, बरोबर, ए. ठीक आहे. मग हा जो आपला ओ आहे, ओला कसं म्हणू आपण? ओला ओच म्हणतात. ठीक आहे. तर ह्या प्रकारे आपले जे हे बोईन आहे, स्वर आहे, याचं उच्चारण असं आहे. माझ्यासोबत एकदा म्हणा. आ, ई, ऊ, ए, ओ. आ, ई, ऊ, ए, ओ. ठीक आहे. तर तुम्ही ही जी बाजूची माहिती आहे ही वाचू पण शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊ समोर. आता आपण बघू की हे जे आ, ई, ऊ, ए, ओ याला जपानी भाषामध्ये लिहितात कसं. ठीक आहे. तर इकडे बघू. सगळ्यात अगोदर आपल्याला एक गोष्ट नवीन शिकायची आहे, ती आहे स्ट्रोक ऑर्डर. स्ट्रोक ऑर्डर म्हणजे काय? रेषांचा क्रम. क्रम म्हणजे आता समजायचं तर जसं की आता अ लिहितो आपण, हा सा लिहितो पहिले असं, मग दुसरं हा, मग हा तिसरं, मग चौथं आणि असं. पण आपण म्हणतो का असं? नाही. पण एक पद्धत आहे ना, आपलं एक लिहायचं क्रम आहे. अ लिहायचा, आ लिहायचा एक क्रम आहे. ठीक आहे. तर त्यानुसार जे जपानी भाषामध्ये पण रेषांचा क्रम असते. तर कशानुसार? तर जसं समोर आपण बघू. तर त्याला आपण 1 क्रम, 2, 3, 4 आणि 5 असं म्हणू. ठीक आहे. तर आता बघा इकडे. आता इकडे बघू शकता, हा जो शब्द आहे हा कोणता शब्द आहे? हा आहे आ. ह्याला कसं म्हणू आपण? आ. तुम्ही बघू शकता इकडे हे काय आहे? 1, 2 आणि 3. तर याचं क्रम कसं आहे? 1, 2 आणि 3. तर याच्या खाली बघा ही पिक्चर बघा तुम्ही. ही वाली जी आहे ना, ही पिक्चर बघा. आता याच्यामध्ये दिसतं तुम्हाला एक लाईन आहे, मग दुसरी, मग तिसरी आणि मग हा पूर्ण एक आ. हा जो आहे काना म्हणजे कॅरेक्टर, हा काना बनला. तर आपण याला आता लिहायचा प्रयत्न करू. ठीक आहे. हाजिमेमाशो. तर हे बघा, सगळ्यात पहिले कसं करायचं आहे? हे असं इच्छी, मग हा दुसरा स्ट्रोक वरतून असा खाली इथून सोडून द्यायचा याला. ठीक आहे. दुसरा स्ट्रोक. मग तिसरा स्ट्रोक जसं की आता पकडा, हा असा इकडे बॉक्स आहे. ठीक आहे, छोटासा. इथून आपल्याला सुरू करायचा हा तिसरा स्ट्रोक असा. ठीक आहे. अजून इकडं करून बघू आपण. ठीक आहे. इच्छी 1, मग हा असा खाली 2, मग इथून असं जाऊन हा गोलाकार म्हणजे हा 3. समजलं? तर आपला हा काय झाला? 1, हा 2 आणि हा जो स्ट्रोक आहे हा 3 स्ट्रोक. ठीक आहे. अजून इकडं करून बघू आपण. चला अजून इकडं करून बघू. इच्छी, नी आणि इथून सा. कळलं? तर हे असते, याला आपण काय म्हणतो? आ. याचं काय आहे उच्चारण? आ. तर आचं उदाहरण कसं आहे? चला एखादी एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे. तर उदाहरण म्हणजे काय होते याचं? आ, मे. आ, मे. आमे म्हणजे काय? आमे म्हणजे रेन, पाऊस. आमे म्हणजे काय? पाऊस. तर हा मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला. हे बघा. पाऊस पडते ना, थेंब थेंब पाऊस, त्यासारखं. तर हा का बरं असं इकडे गारा दिसत आहे पांढरा? कारण की त्या दिवशी गारा पडल्या होत्या, तर मी हा व्हिडिओ घेतला होता. ठीक आहे. तर समजलं मित्रांनो की आ कसं लिहितात. आता याच्यानंतर जाऊ आपण. याच्यानंतर काय होतं? ई. काय होतं? ई. तर ई आता आपण बघूया. ठीक आहे. ई.
तर ई कसं लिहायचं? ई मित्रांनो ह्या प्रकारे. तर ईचं सगळ्यात पहिले बघू आपण. हे आहे आपलं ई. ठीक आहे, ई म्हणा ई. ई. तर ई कसं लिहायचं? सगळ्यात पहिले हे असं इथून सुरुवात करायची एक, आणि मग लक्ष द्यायचं हे असं तुमचं हात गेला पाहिजे असा, आणि इथून असा खाली गेला पाहिजे, थोडासा असा कर्व आला पाहिजे. ठीक आहे, अजून एकडा करून बघू. हे बघा, असा वरतून खाली जाऊन हा स्ट्रोक याला ऑर्डर स्ट्रोक म्हणतात त्याला. असं की जे हे ब्रश नाही का, आपण असं वरतून खाली जाऊन असं करतो. मग लक्ष ठेवायचं बरोबर आपलं जो हा कॅरेक्टर लिहितो, काना कॅरेक्टर जे लिहितो हा बरोबर आला पाहिजे, म्हणून हा असा जाऊन याला असं करायचं. हे छोटा इथं. ठीक आहे, तर हा बनते ई. तुम्ही समजा याचं प्रॅक्टिस करा, ह्या प्रकारे लिहिणार. जे हे आहे इथून असं हात आपला घेऊन आणि असं लिहिणार, तर काय होणार की तुमचा जो काना आहे तो भरपूर बरोबर येणार. जो तुमचा स्वर आहे ते बिलकुल बरोबर येणार. काही मोठं काही छोटं नाही होणार. कारण की मी स्वतः माझ्या जे स्टुडंट्स आहे, विद्यार्थी आहे, त्यांना ही अशी प्रॅक्टिस केली आहे आणि त्यांनी भरपूर चांगल्या प्रकारे लिहायचं त्यांना सवय झाली आहे. ठीक आहे, मग आता ई जे आहे तर ईमध्ये काय म्हणू आपण? चला आता इकडे बघू. आता ईमध्ये काय आहे ते. आता तुम्हाला बाजूला दिसत आहे फोटो, ही काय आहे? हा लहानसा कुत्र्याचा पिल्लू आहे. तर ईमध्ये कसं होते? ई आणि हा नू. याला कसं वाचाल तुम्ही? याला म्हणू आपण ई, ई नू, इनू. इनू माझ्यासोबत म्हणा, इनू. हा आहे इनू. इनू म्हणजे काय होते? कुत्रा, डॉग. ठीक आहे, इनू हा आमचा घरच्याकडला आहे डॉग. याचं नाव आहे चोको. चला ठीक आहे, कळलं हा कसं लिहितात ई. तुम्ही ही जी इमेज आहे, ही वाली इमेज, ही पण इकडे बघू शकता की स्ट्रोक ऑर्डर कसा लिहिला आहे, पहिला कोणता, दुसरा कोणता, आणि मग हा पूर्ण बनलेला. ठीक आहे, चला आता दुसऱ्या झाला आपला. आता तिसरा म्हणजे ऊ. तर आता हा जो याचे उच्चारण ते आहे ऊ. ठीक आहे, ऊ बघूया. तर ऊमध्ये पण बघा किती स्ट्रोक ऑर्डर आहे, एक आणि हा दोन. हां ठीक आहे, एक आणि दोन. तर चला आता याला पण आपण लिहूया. कसं? सगळ्यात पहिले वरतून खाली जाणार हा. ठीक आहे, वरतून खाली हा झाला एक. मग इथून जाऊन असा हा इकडेच थांबते, हा समोर चालला नाही. ठीक आहे, हे बघा हा जो आहे याच्यामध्ये लक्ष द्यायची गोष्ट ही आहे की हा असा समोर नाही चालला. ठीक आहे, हे चुकी होऊन जाणार. हा समोर नाही चालला. ठीक आहे, आणि हा पण भरपूर समोर नाही, ही पण चुकून जाणार. कळलं? मग बरोबर कसं राहणार? बरोबर म्हणजे हे ह्या प्रकारे वरतून खाली घ्या एक, मग इथून दोन, इथं. म्हणजे हा जो आला पाहिजे हा असा एवढ्या याच्या बॉक्समध्ये, एवढ्या याच्यात आला पाहिजे. चूक कुठे होणार? जेव्हा हा जो आहे हा भरपूर समोर चालला जाणार, किंवा हा भरपूर समोर चालला जाणार, हा अजून वरती चालला जाणार. ठीक आहे, त्यानुसार. तर ही चूक आपल्याला नाही करायची. ठीक आहे, तर हा आपला बरोबर लेटर होणार. तर हे काय आहे आपला? हा आहे आपला काना. काना म्हणजे कॅरेक्टर. ठीक आहे, तर हा काना झाला ऊ. तर चला आता याचं उदाहरण बघूया. आहे का उदाहरण याचं? हा आहे. तर उदाहरणमध्ये काय आहे याचं? हे असं आणि मी. ते हे आहे उमी. ऊ आणि मी, उमी. तर उमी म्हणजे काय होते? उमी म्हणजे सी किंवा ओशन, म्हणजे समुद्र. ठीक आहे, तर असं आहे. तर आता आपण हा एक हे बघू व्हिडिओचं. ठीक आहे,
समजलं? तर हे होतं याचं उदाहरण. चला मग आता पुढे आपण बघूया. पुढे आपला आहे शेवटचं दुसरावाला वॉवेल, स्वर. तर हे काय आहे, याला कसं आपण म्हणू, याला म्हणू आपण काय म्हणू, याला आपण ए. हा आहे ए. चला तर काय झालं, हा ए. तर हे काय झालं मित्रांनो, हे झालं ए. ठीक आहे, ए. तर ए जे आहे हे कसं लिहितात, आता इकडे बघा एमध्ये किती स्ट्रोक आहे, किती स्ट्रोक आहे, 1 आणि 2. हा झाला एक स्ट्रोक आणि हा झाला दुसरा स्ट्रोक. ठीक आहे, 1 आणि 2. तर आता कसं लिहायचं एक, ठीक आहे, ए कसं लिहायचं, सगळ्यात पहिले वरतून खाली, हा पहिला स्ट्रोक 1. आणि मग दुसरा कसा आहे, झेड काढतो आपण तसं झेड काढायचं, फक्त खाली घेऊन हे असं. ठीक आहे, चला परत अजून एकदा बघू आपण. वरतून खाली, मग इथून झेडचं अर्धपंतर घेऊन असं. इकडे आता लक्ष द्यायची गोष्ट कोणती आहे की हे जे आहे हा थोडा अशा बरोबर आला पाहिजे. ठीक आहे, हे मग हा खूप समोर नाही गेला पाहिजे, भरपूर समोर असं काही चुकीचं होऊन जाणार, हे असं होणार, चुकीचं होऊन जाणार. ठीक आहे, आणि हा ए असा नाही झाला पाहिजे, असा जाऊन असा नाही झाला पाहिजे, हा असा जाऊन वरतून खाली असा गेला पाहिजे. कळलं? हां, चला अजून इकडं आपण लिहून बघू. याचं उच्चारण काय आहे, ए. बघा इची, आणि मग हा असा जाऊन तिथूनच हा पूर्ण एक कंप्लीट आपण हा पूर्ण एका सोबत लिहिला आहे. असं अर्धवट नाही आहे की असं पहिले लिहिलं मग त्याला असं केलं मग असं नाही, अर्धवट नाही आहे, हा पूर्ण सोबत एक स्ट्रोक येते. ठीक आहे, तर हे झालं ए. चला आता याचं उदाहरण बघूया. उदाहरण याचं आहे एकी, ए आणि एकी म्हणा. एकी, एकी म्हणजे होते आपला रेल्वे स्टेशन. ठीक आहे, रेल्वे स्टेशन. तर हा रेल्वे स्टेशन आहे, तर हा कोणता रेल्वे स्टेशन आहे, जसं तुम्ही बघू शकता इकडे ह्या पिक्चरमध्ये दिसते, हा रेल्वे स्टेशन भरपूर मोठा आहे. रेल्वे स्टेशन हा सुंदर पण आहे, खूप वेगवेगळं असं जुना पद्धतीचं दिसत आहे. ठीक आहे, तर हा कुठला रेल्वे स्टेशन आहे मला सांगा खाली. का एक हिंट असं देते की जे हे ओमी जे आपण वरती बघितलं हा शब्द, तर हा जो रेल्वे स्टेशन आहे तर हा रेल्वे स्टेशनच्या जवळपास भरपूर सारे हे ओमी जे म्हणतो समुद्र आहे. आता तुम्ही सांगा मला खाली की कोणता रेल्वे स्टेशन. ठीक आहे, आता नंतर काय आहे, शेवटचा आपला स्वरमध्ये जपानी भाषामधला बोईनमध्ये काय येते, ओ. त्याचं उच्चारण पण कसं आहे, ओ. ठीक आहे, याचं उच्चारण पण कसं आहे, ओ. तर ओ साठी कसं आपलं करायचं आहे, ओ साठी आपल्याला लिहायचं आहे, किती स्ट्रोक्स आहे सगळ्यात पहिले बघा, 1 2 आणि 3 स्ट्रोक आहे इकडे बघू शकता, 1 2 आणि 3 स्ट्रोक आहे. तर मग आता आपण लिहू. ठीक आहे, इची, हां ठीक आहे, एक मिनट, इची म्हणजे 1 आणि हा 2, आणि मग इथून असं हात आपला घेऊन इथे असं हे करायचं. ठीक आहे, तर इकडे लक्ष देण्यावाली गोष्ट काय आहे की जे आपला दुसरा झाला तर इथून आपला हात असा जाऊन इथे असं गेलं पाहिजे स्ट्रोक, हा तिसरा आला पाहिजे स्ट्रोक. का बरं, कारण की याच्याने काय होणार, बरोबर हा जो याचं जी जागा आहे त्या जागेवरच हा स्ट्रोक येणार, भलत्याच ठिकाणी नाही जाणार, म्हणजे अशा नाही जाणार, इकडे नाही होणार किंवा खूप दूर नाही होणार, बरोबर हे जवळ येणार. ठीक आहे, चला अजून इकडे प्रयत्न करू.
कसं आहे, इथे एक वरतून खाली घेऊन असं जाऊन गोल आणि मग हां हे असं थोडं आतमध्ये असं आलं पाहिजे आणि मग हे असं असं इकडे जाऊन आपला हात असा हे कळलं. तर हे काय झालं आपलं ओ. तर हा झाला आपला ओ. ठीक आहे. आता बघू याचं उदाहरण ओचं. तर ओमध्ये काय आहे ते, हे आता हे फोटोमध्ये बघू शकता. काय दिसत आहे तुम्हाला हे फोटोमध्ये? चहा. हो बरोबर, चहा दिसत आहे ना. हां, तर हा जो आहे हा आहे ओ चा. काय मनासोबत ओ चा, ओचा. तो ओचा, तर हा ओचा आहे. ओचा म्हणजे काय होते, आपला सगळ्यांचा आवडता चहा. तर हे आम्ही कुठेतरी ट्रिपला गेलो होतो तेव्हा आम्ही चहा घेतला होता, तेही फोटो आहे. ठीक आहे. तर हे झालं ए आणि ओ. ठीक आहे. तर आता आपण बघा भरपूर गोष्टी बघितली. आपण काय बघितलं, हिरागाना रिकॅप. ठीक आहे. एक हिरागाना, काताकाना, बघा हिरागाना, काताकाना आणि खांजी ही काय आहे, 3 लिपी आहे. कशाची? जपानी भाषाची. मग आपण बघितलं तिचं काय आहे, कशाबद्दल ती वापरलं जातं. मग आपण इकडे बघितलं काय बघितलं की बोईन म्हणजे काय, वॉवेल्स. तर वेगवेगळे वॉवेल्स होते. तर आपण कोणतं बघितलं सगळ्यात अगोदर, आ म्हणजे सोबत म्हणा आ, ई, उ, ए आणि मग ओ. ठीक आहे. आ, ई, उ, ए, ओ. मग आता लिहायचं कसं, तर लिहायसाठी याच्यात काय असते, स्ट्रोक ऑर्डर म्हणजे रेषांचा क्रम. ठीक आहे. रेषांचा क्रम बघितला आपण. तर रेषांचा क्रममध्ये आपण सगळ्यात पहिले मग आ शिकलं लिहायचं. तर कसं, त्याच्यामध्ये कसे होते, 3 स्ट्रोक होते, 3 क्रम होते. ठीक आहे. मग असं आपण आ लिहिला. मग काय याचं उदाहरण बघितलं, आमे म्हणा, आमे म्हणजे रेन. मग ईमध्ये काय बघितलं आपण, इनू. इनू म्हणजे काय होते, डॉग कुत्रा. आणि मग काय बघितलं आपण, ऊ. तर ऊ म्हणजे काय होते, उमी समुद्र. ठीक आहे. तर मग हे बघितलं आपण. मग काय बघितलं आपण, ए म्हणजे एकी म्हणजे काय, एकी. एकी म्हणजे काय होते, रेल्वे स्टेशन. मग काय बघितलं आपण, ओ म्हणजे काय होते आपलं, ओचा. समजलं. हे झालं आपलं ओ. तर आजच्या जे होता व्हिडिओमध्ये आपण फक्त आपल्याला हेच शिकायचं होतं की काय जे आहे बोईन म्हणजे स्वर. तर आज आपण स्वर शिकले. ठीक आहे. स्वर. आणि पुढच्या जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बघू का सिरीज. आता येणार व्यंजन. ठीक आहे. तर समजा हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना माहीतच आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लाईक द्या आणि शेअर करा. ठीक आहे. भरपूर सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि आरिगातो गोजायमासु मिनासान. सदेवा जाने.